महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून कोल्हापूरवासीय एकवटले होते. या प्रयत्नांना आता यश येत असल्याचं दिसतंय. कोल्हापूरमध्ये वनताराचं पथक आज दुसऱ्यांदा आलं होतं. वनताराचं पथक त्याचबरोबर नांदणी मठाचे महास्वामी, कोल्हापूर प्रशासनातील प्रमुख अधिकारी आणि कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींची दिगंबर जैन बोर्डिंग इथं सायंकाळी बैठक झाली. महादेवीला परत आणण्यासंदर्भात या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान कर्णे यांनी महादेवीला परत आणणार असल्याचंही जाहीर केलंय. नांदणी गावातच आम्ही महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महादेवीला वनतारामध्ये जी सेवा मिळेल तीच सेवा नांदणीत उभारण्यात येणाऱ्या वनताराच्या केंद्रामध्ये मिळेल असं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच महादेवीला वनतारा इथं नेण्यात आलं होतं. त्यामुळं न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन केलंय. आता न्यायालयात जी लढाई लढावी लागणार आहे त्यासाठी वनतारा, राज्य सरकार आणि नांदणी मठ आम्ही सर्वजण एकत्र लढणार असून महादेवीला नांदणीला परत आणण्यासाठी आम्ही एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं जहाँ माधुरी वापस अपने कोल्हापुर वासियों अपने फैमिली के पास वापस आ सकती है. मैं खाली ये कहना चाहता हूँ कि ना वनतारा ना अनंत अंबानी जी जो वनतारा के पीछे इतना उन्होंने अच्छा काम किया है, किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुँचाए, कोई भी सेंटिमेंट को हर्ट करे. ये अननोइंगली हुआ है. कोर्ट के आदेश के हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया. पर मैं खाली इतना कहना चाहता हूँ कि उनका उद्देश्य एक ही है कि जानवरों का भला हमेशा हो. हम करें, मठ करें, मिल के करें. हमने किसी को कभी भी दुख करने का उनका प्रयास नहीं था. तो हम यहाँ आए हैं, हमने महाराज स्वामी से मिला, हमने उनको समझाया कि ये हम चाहते हैं कि हम मिल के माधुरी के लिए यहाँ एक घर बना सकते हैं जहाँ माधुरी खुश. उसमें हम हाइड्रोथेरेपी, पॉन्ड, हम लेज़र थेरेपी, कवर्ड नाइट शेल्टर, जो कुछ माधुरी को चाहिए, रिकवरी, रेस्ट और अपने कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए वो वनतारा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे. और हम हाई कोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस कोल्हापुर आ सके, नांदनी आ सके. लेकिन आपने अभी बोला था कि कोर्ट ने हमें जो आदेश दिया उसके हिसाब से हमने वो ले लिया है. लेकिन अभी वो कोर्ट में जाने के बाद ही महादेवी यहाँ पर आएगी या कैसा प्रोसेस? सर मैं आपको समझा देता हूँ. इसमें क्या होगा, जितने भी लोग इन्वॉल्व है, जो मठ इन्वॉल्व है, वनतारा इन्वॉल्व है, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन्वॉल्व है, उसमें हम लोग सब मिलके कोर्ट में पिटिशन डालेंगे. और जब सभी पार्टी का यही इच्छा है कि माधुरी के लिए हम लोग अच्छा घर यहाँ बनाएंगे, हम लोग सब व्यवस्था करके उसको वापस यहाँ लेके आएंगे, तो ये हमारा एक्सपेक्टेशन है कि ये पॉजिटिवली ही निकलेगा. सब लोग साथ में मिलके ये कराएंगे ही कराएंगे. नांदणी मठाचे स्वस्तिक श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी नांदणी इथं उभारण्यात येणाऱ्या वनताराच्या केंद्रात महादेवीला सर्व सोयीसुविधा वनतारा पुरवेल. यापुढेही वनतारानं सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार व वनतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वनताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे. हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील. देखभालीची व्यवस्था, वैद्यकीय तज्ज्ञाची सेवाचं पथक वनतारा पुरवण्याचे आहे. त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे. त्याप्रमाणे हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वनताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी महादेवीला परत आणण्यासाठी आंदोलन उभारलं होतं. रविवारी 3 ऑगस्ट रोजी त्यांनी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक पदयात्रा काढून महादेवीला परत पाठवण्याची मागणी केली होती. आज झालेल्या बैठकीतही माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका मांडली. न्यायालयाच्या निकालाची आता प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. मात्र हे यश जन आंदोलनाचं असल्याचं माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलं. हत्ती सुप्रीम कोर्टानं वनताराच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं आता जनआंदोलन हा सगळा खरं तर रेटा आहे तो जनआंदोलनाचा आहे, माध्यमांचा आहे, अगदी
यूट्यूबवर सुद्धा सोशल मीडियाचं आहे आणि देशभरातले, नुसतं महाराष्ट्रातले नाही, देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला, त्यामुळं शेवटी एक सॅटेलाईट सेंटर आम्ही नांदणीला करतो, पण आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वनताराचंच एक सॅटेलाईट सेंटर ते इथं करतात, पण ते पूर्ण मालकीचं असेल नांदणी मठाचं. आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक, त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील. या बैठकीनंतर दिगंबर जैन बोर्डिंगच्या ठिकाणी जैन समुदायांनी आनंदोत्सव साजरा केला. माजी खासदार राजू शेट्टी यांना उचलून घेत विजयाच्या घोषणा देखील देण्यात आल्या.